तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की नात्यात तुम्ही स्वतःला विसरून दुसऱ्याच्या हॅपीनेससाठी सर्व काही देत राहता, पण सतत स्वतःला इग्नोर केल्यास लॉंग टर्म इमोशनल ड्रेन आणि रिझेंटमेंट येऊ शकतो. आज आपण डीप डाईव्ह करणार आहोत नात्यात स्वतःला हरवू नका या कॉन्सेप्टवर, ज्यामुळे तुम्ही बॅलन्स्ड, सेल्फ रिस्पेक्ट आणि पर्सनल हॅपीनेस मेंटेन करू शकाल. नात्यातील चॅलेंजेस अनेक कारणांनी येतात. ओव्हर गिव्हिंग, कम्युनिकेशन गॅप, पर्सनल बाउंड्रीज न ठेवणे, एक्सपेक्टेशन्स मिसमॅच किंवा पास्ट इमोशनल पॅटर्न्स. बऱ्याचदा लोकांना याचा रिअल इम्पॅक्ट लक्षात येत नाही. आज आपण स्टोरी टेलिंग, रिफ्लेक्शन एक्सरसाइजेस, प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज आणि माइंडसेट शिफ्ट्स वापरून समजून घेणार आहोत की कसे आपण नात्यात मजबूत राहून स्वतःला हरवू नये. स्त्री किंवा पुरुष जे सतत दुसऱ्यांच्या नीड्स पूर्ण करतात पण स्वतःच्या डिझायर्स इग्नोर करतात, त्यांच्या एक्सपिरियन्सेस फारच रिलेटेबल आहेत. एखादी आई जी घरातील प्रत्येक गोष्ट हँडल करते पण स्वतःच्या कम्फर्टला मागे ठेवते. एखादी पत्नी जी पार्टनरच्या ग्रोथला सपोर्ट करते पण करिअर किंवा पर्सनल अॅम्बिशन होल्ड करते. किंवा एखादी बहीण जी फॅमिली प्रायोरिटीज आणि पर्सनल गोल्स बॅलन्स करते. हे सर्व सायलेंट सॅक्रिफाइसेस आहेत. इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज म्हणून तुम्ही काही मिनिटांसाठी रिफ्लेक्ट करा. तुमच्या आयुष्यातील एखाद्या नात्यात तुम्ही स्वतःच्या हॅपीनेस इग्नोर करून काही केलं आहे का? त्या एक्सपिरियन्सबद्दल लिहा किंवा इंटरनली फील करा. रिलेशनशिप टेन्शन आणि सोसायटी व्ह्यू पॉइंटवर लक्ष देताना दिसते की सोसायटी नेहमी व्हिजिबल रिझल्ट्स पाहते पण इमोशनल लेबर अननोटिस्ड राहते. सायलेंट सॅक्रिफाइसेस, इमोशनल सपोर्ट, डेली ॲडजस्टमेंट्स बहुतेकदा ओव्हरलुक्ड असतात. गाइडेड रिफ्लेक्शन प्रॉम्प्ट. 3 मिनिटांसाठी विचार करा, आजच्या दिवसात तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला कितपत प्रायोरिटाईज केले? नाही तर तिला एक शॉर्ट थँक्यू किंवा इंटरनल एक्नॉलेजमेंट करा. सेल्फ लॉस टाळण्यासाठी हेल्दी बाउंड्रीज सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आणि कोणत्या नाही हे ठरवणं गरजेचं आहे. सेल्फ अवेअरनेस डेव्हलप करा. तुमच्या व्हॅल्यूज, प्रायोरिटीज आणि नीड्स ओळखा. असर्टिव्ह कम्युनिकेशन वापरा. मला असं वाटतंय किंवा मला हवं असं आहे बोलायला लर्न व्हा. इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज. 5 मिनिटांसाठी तुमच्या 3 मेन पर्सनल बाउंड्रीज नोट करा आणि सिनारिओ तयार करा जिथे ते इम्प्लिमेंट करायचे आहेत. डेली प्रॅक्टिकल टूल्स खूप हेल्प करतात. जर्नलिंग करा. प्रत्येक दिवसात तुमच्या नीड्स, हॅपीनेस आणि सॅक्रिफाइसेस लिहा. टाइम फॉर सेल्फ. दररोज 15 ते 20 मिनिटे प्युअरली हॉबीज किंवा रिलॅक्सेशनसाठी ठेवा. मिनी रिफ्लेक्शन. कॉन्फ्लिक्ट किंवा इमोशनल टेन्शन नंतर व्हॉट डिड आय फील, व्हॉट डिड आय वॉन्ट नोट करा. इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज. 5 ते 10 मिनिटांसाठी आजच्या दिवस रिफ्लेक्ट करून एक पर्सनल इन्साईट लिहा. इमोशनल इंटेलिजन्स आणि रिलेशनशिप डायनामिक्स समजून घेतल्यास सेल्फ रिस्पेक्ट आणि एम्पथी बॅलन्स करता येतो. सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ रेग्युलेशन इम्प्रूव्ह केल्यास कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट सोपं होतं. एम्पथी प्लस बाउंड्रीज बॅलन्स. दुसऱ्याचं दुःख समजूनही पण स्वतःला हार्म न होऊ देणं. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन स्ट्रॅटेजीज वापरा पण सेल्फ सॅक्रिफाईस टाळा. इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज. 5 मिनिटांसाठी एका रिसेंट डिसअग्रीमेंटला ॲनालाइज करा. कुठे मी ओव्हरगिव्ह केले, कुठे सेल्फ रिस्पेक्ट ठेवलं. आज आपण डीप पाहिलं की नात्यात स्वतःला हरवल्याने लॉंग टर्म इमोशनल ड्रेन येतो, पण सेल्फ अवेअरनेस, बाउंड्रीज, असर्टिव्ह कम्युनिकेशन आणि डेली रिफ्लेक्शन वापरून आपण बॅलन्स्ड, एम्पॉवर्ड आणि जॉयफुल राहू शकतो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता इन्साईट सर्वात इम्पॅक्टफुल वाटला. आजपासून तुम्ही स्वतःच्या हॅपीनेसला कितपत प्राधान्य द्याल? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेवा, शेअर करा आणि अशा रिलेशनशिप, सेल्फ ग्रोथ आणि इमोशनल एम्पॉवरमेंट कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.